नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी तुमचं चॅनलवर स्वागत करत आहे। तर आता वाजलेत संध्याकाळचे 5। आज मी संध्याकाळचं माझं थोडंसं रुटीन आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। परत मी शॉपिंगला पण जाणार आहे आणि का जाणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन मी का शॉपिंगला चालले ते। आणि स्वरा पण आज लवकर आली, एक्झाम मुलांच्या चालू झालेल्या आहेत त्यामुळे स्वरा लवकर आले। ती आता नाश्ता द्यायचा आहे मुलांना। तर आता ब्रेड आणले होते, ब्रेड गरम करते आणि देते त्यांना। तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला मी व्हिडिओ कंटिन्यू करते। ब्रेड गरम करायला ठेवले तेव्हा मला आठवलं तूप पण संपलं आहे आणि बटर पण संपलं आहे। आमच्याकडे असं काही नसतं, तुपात पण ब्रेडला जरी तूप लावलं तरी मुलं खातात, पण तूप संपलं आहे सध्या। तूप आणायचं आहे, डीमार्टला जाणं झालं की आणायला भेटतं, पण बघू आता कधी डीमार्टला जाईन तर आठवणीने आणेन। तूप आम्ही घरात खूप खातो कारण की किती हेल्दी आहे हे सगळ्यांना माहिती आहे। परत गुडघे आपले पुढे जाऊन वय झाल्यानंतर दुखतात, त्याच्यापेक्षा आत्ताच थोडीफार काळजी घ्यावी म्हणून तूप वगैरे खायला सुरुवात केली मी कधीच। तर इथे मुलांना चहा दिली आणि मी चहा घेतली आणि मुलांना दूध दिलं। त्यांना पोट संध्याकाळचं भरलं की ते अभ्यासाला लागतात। सध्या परीक्षा सुरू आहे आणि त्यामुळे स्वरा पण लवकर येते, तर इथे नाश्ता करून घेतला, थोडीफार कामं केली इथे आणि शॉपिंगला गेलो। इथे गणपतीचं मंदिर आहे स्टेशनच्या इथे, तिथे दर्शन घेतलं आणि स्वराचे पप्पा, मी, स्वराज आम्ही चौघंच चाललो होतो। श्रावणी घरात होती, ती थांबली, तिचा काय अभ्यास होता थोडाफार, पण ती थांबली। तर इथे स्वराने एवढे सारे ड्रेस काढले होते पण तिला एक पण चॉईस होत नव्हता। ती म्हणत होती हा नको, ह्याचा कलर असा आहे, असं चाललं होतं तिचं। मग त्यांनी एवढे कपडे त्या माणसाला आणायला लावले, त्यात पण तिला चॉईस होत नव्हता। फायनली एक झाला, ते घेतलं आणि घरी आलो। फायनली मी घरी शॉपिंग करून आलेली आहे। तर आता कुकर तर भाताचं मी लावून गेली होती, खिचडी करून गेली होती। स्वराची शॉपिंग झालेली आहे, ये झाले तिची शॉपिंगचा ड्रेस घेतला, लाईट पर्पल कलरचा आहे। तिचा बर्थडे आहे सोमवारी, ह्याच्यासाठी तिला आम्ही कपडे घेतलेले। तर तिला खूप ती बड्डेच्या 8 महिनाभर आधीच एक्सायटेड असते ती फार। तर झाली शॉपिंग करून, कुकर लावून गेली होती मी। मला फक्त आता आंबोळ्यांचं वाटायचं, उद्या नाश्ता, उद्या एकादशी आहे त्यामुळे जेवणाला काय परत नाश्त्याला काय वेगळं करणार म्हणून आंबोळ्यांना भिजत टाकलं होतं। तर ते वाटायचं आहे आणि थोडीफार तयारी करून ठेवीन, दाखवतेच मी तुम्हाला काय काय करते तर इथे आंबोळ्यांना चण्याची डाळ, मूग डाळ, उडदाची डाळ, धने, मेथी आणि बडीशोप असं सकाळीच मी भिजत टाकलं होतं आणि बाजूला तांदूळ असं सगळं भिजत टाकलं होतं, ते वाटायचं होतं। इकडे खिचडी भात करून गेली होती आणि 1 महिन्याने आम्ही आज वडापाव खाल्ला। महागाई किती झाली सगळ्यांना माहितीच आहे। तर इथे बाहेरचं खायचं सध्या नाव कोण काढतच नाही, जे आहे तेच खातात आपलं। त्याच्यानंतर इथे वाटून घेतलं, आधी तांदूळ वाटून घेतले आणि मी डब्यातच भिजत घालते कारण की ते जास्त पीठ आलं की मग ते बाहेर सांडतं, त्याच्यापेक्षा डब्यात भिजत घातलं की काय टेन्शन नसतं। तर इथे आधी तांदूळ वाटून घेतले, त्याच्यानंतर डाळीचं वाटून घेतलं। हे सगळं खरंच तुम्ही इडली डोस्याला कंटाळला असाल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप मस्त आहे आणि अगदी गावची आठवण आल्यासारखं होतं। आणि इथे मसाला करून आणला होता, सासूबाई गेल्या होत्या। गेल्या टायमाला काय झालं, आम्ही इथनंच गेला होता, आमच्या इथूनच केला होता तो मसाला ना, पूर्ण फिका पडला म्हणून आता आम्ही ह्या टायमाला लालबागलाच केला, कारण की दरवर्षी आम्ही लालबागलाच करतो। सासूबाई गेल्या होत्या तर त्याने करून आणला होता, तो आता भरून ठेवला। आणि इथे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा। हे पीठ बघा एवढं छान आलं होतं, मस्त पीठ आलं होतं। तर आता आंबोळ्या करायला घेते, बघा सुंदर पीठ आलं होतं। आणि आता गरमीतनं पीठ छानच येतं, फक्त थंडीतनंच पीठ येत नाही, त्याच्यामुळे आधी वाटावं लागतं। तर इथे चटणीची त्यातनं मी कांदा आणि गूळ थोडंसं ना वाटून टाकणार आहे। त्यात कांदा आणि गूळ थोडा घेतला आणि वाटून घेतलं आणि त्यात मिक्स केलं सगळं। तुम्ही अजून मोठा कांदा घेतलात ना तरी चालेल, मी आपला छोटाच कांदा घेतला होता आणि गोड नको हवं होतं म्हणून मी गूळ थोडंसंच घेतलं आणि मीठ टाकलं आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलं।
त्याच्यानंतर चटणीची तयारी केली. खोबरं मी इथे रात्रीच किसून ठेवलं होतं. तर त्यात मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट. फुटाण्याची डाळ असली ना तरी टाकायची, शेंगदाण्याचं कूट पण थोडंसं टाकायचं. चटणीला पातळपणा राहत नाही, जरा घट्टसर होते. तर इथे मी आंबोळ्यांचं पीठ ना थोडं एका वाडग्यात काढून घेतलं. मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे, फक्त आता करायचं होतं. तर आधी तव्याला तेल लावून घेतलं. तव्याला छान असं तेल लावून घेतलं. माझ्याकडे भिड्याचा तवा पण आहे, पण तो जर असं ना खराब झाला आहे, त्याला मी करणार आहे परत चालू. कांदा त्याच्यावर चांगला भाजून ना, कांदा ना चांगला तेलावर भाजायचा भिड्याच्या तव्यात. आणि तेल परत तुम्ही काहीही करू शकता. तर तसं मला करायचं आहे, पण बघू, करणार आहे मी. तर इथे चटणीची तयारी झाली. त्या चटणीला मी असाच तडका देते वरना, चटणीला फोडणी देत नाही. तर इथे दुसरा एक तुम्हाला करून दाखवते मी. तर इथे आंबोळी तयार आहे. जाडसरच ठेवायची, पातळ नाही करायची. आणि झाकण मारून ठेवलं आणि छान असं शेकू दिलं. आणि हे एकदम पटकन पलटतं. आणि हे बघा, एवढं एकदम छान डोसा आणलेला, खूप सुंदर डोसा आलेला. हा आंबोळी आली होती, सॉरी. तर इथे काही तेलबिल लावायची एक्स्ट्रा गरज पडत नाही. पटकन पलटताही येतं. हे बघा, इथे आंबोळ्या माझी रेडी आहे. ती चटणीबरोबर आम्ही खाल्ली, सर्व केली, नाश्ता केला आणि सगळी कामं उरकली. तर स्वराजने काल जे करामत्या केल्या होत्या, तर हे गुढीपाडव्याला ह्याची साफ करायचं राहिलं होतं. तर म्हटलं आता त्यांनी काढलंच आहे तर पूर्ण साफ करून घ्यावं. तर पूर्ण घासून वगैरे घेतलं. त्यांनी सगळी ड्रॉइंग वगैरे केली होती, ती पूर्ण घासली वगैरे, स्वच्छ करून क्लीन करून ठेवलं आणि बाहेर सुकत ठेवलं थोडा वेळ. त्याच्याबरोबरही संध्याकाळी तो खेळत होता. तर असं मुलांचं चालूच असतं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.